जोहार मित्रांनो, तो पहा माझ्या मागवून आहे आमचा डोंगर. तिला आम्ही माऊलीचा डोंगर सांगतो. पहा कसा दिसतो एकदम टिस्कोळाच. व एक टावर आहे. टावरच्या मध्येच आमचा डोंगर आहे, माऊलीच्या डोकीचा डोंगर. टावरचे मध्येहून आम्हाला डोंगर दिसतो आणि वरती ढगा जात आहेत. एकदम हळूहळू जाते. तर मग आमच्या गावापासूनच एक आम्हाला धबधबा लाभलेला आहे निसर्गातच. तर तो पाहायला मी आज जातोय. आज जरा पाणी उघडं आहे. मागं गाव आहे, तर गावापासून जवळपास 1 किलोमीटर अंतर पडत. तसा पाय वाटेला मी जातोय. पहा गवत ही पायवाट आहे. सांग तिकडे गाव आहे आमचा, डोंगर दिसतो. आणि इकडे नवीन टावर लाईन चालू झाला आहे. त्या फार गाज आहे, फार आवाज येतो. पाणी असं पाडत आहे. रस्ता आहे, इकडे शेतं आहेत. शेतात माशी काका आहे, बरी हिंडत आहेत. घुबडीची धबधबा आहे आमच्या इकडं. ते धबधब्यावरच जातो. पाणी पहा, खडूळ जसं आहे, पुन्हा नितळत चालू आहे. धबधबेला तसंच जात आहे भेटायला पाणी. ते वहळ आलेच काठाकाठाला जायला लागेल आता. पायवाट आहे त्याला. तजराक हिंडायला पायवाटच भारी आहे. गवत कमी आहे, वाट दिसते. इकडे तर आता खूप पण केले. तिकडून रस्ता एक होता, इकडे झाडं लावलेत. हे झोकेतून पाहायला लागेल. तिकडून इथूनच वाट गवसायला लागेल. तो पहा, तो खाली नजारा दिसतो. पाणी ही वाट पहिल्यांदाच मी हे वाटेला आलो. तर ती वाट होती ना, त्याच्यातच तोच वाट होता. तर आता हो इकडून पूर येईल. आता पाणी कमी आहे, त्याच्यामुळं हे वाटेला होऊन जाता येईल आपल्याला. जाम डेंजर वाट आहे हो. चिकनान पडाल हे खूप. तर हो धबधबा बारीकलाच उतरायचा कसा. हो थोडा मोठा बाहुबलीसारखा डोंगर, बाहुबलीसारखा डोंगर उतरायला लागेल. हो उलट तर बाहुबलीवर चढेल तशी डोंगर आहे. हो कडाच कसा निसर्ग आहे. धबधब्याचे तिकडे जायला रस्ता. बंधारा पण असा फोडून गेला आहे. वाहन थोडा पूर झाला. तो आवाज येतोय खडखड धबधब्याचा. ही वाटेला उतरला का डायरेक्ट. हो पहा असा हो धबधबा धावत उतरायला गेली.
तर आता आपले ते वाटायला होऊन कटत जाऊ. गवत कमी आहे तर आम्ही पाय वाट दिसते मग दिसत नाही, फार अडचणातून जायला लागतं. मग आता पाणी कमी आहे, भिजायला पण मस्त आहे. पहा कसा कडा आहे सगळा. हो पहा, असा कापर आहे, कापरातूनच आपल्याला जायला लागेल. म्हणजे जोरात पाण्याला तरी मग भिजायची गरज नाही, याच्यातून दपून जावं. तर पाणी पहा वरून मोठा कडा आहे, त्याच्यातून टिवलं तसा फार चिकन झालं आहे. मुळा बिळा खाल्या आहेत, पाणी कसं टिवलं आहे. खडकांबाळं काका उंगल्यान दिलं खेळ खडकाले होण्या वरतं धर. तिकडं पण हे कापराला होऊनच जाईल लागेल. बराच पूर आला तरी मग दपायला बिपायला छत्री नसली जा तरी हे कापराला होऊन इकडे दपून राहते मस्त. इकडे येईन उन्हाळ्यात मग पार्ट्या बिरट्या करत आहे ना, ती वाट लावते. ओ धबधबा पहा कसा जरा. तिकडे कोणतरी आहे उभा, तो पण धबधबा पाहायला आलाय. हा आहे आपला लपलेला धबधबा, जव्हार तालुक्यातील 7-8 किलोमीटर अंतरावरच आहे. तो पहा कसा खोल आहे. खोलातून पाणी काका पडत आहे. तर मग वाट वागवून पासून शिरून राहते. इकडं जवळजवळ इकडे चिकन आहे, हळूहळू जायला लागेल. चप्पल आहे तर अठ्ठच हे दगडाशनीच काढून ठेवायला लागते. फार चिकन आहे पण इकडे पाणी फार पडत जोरात. हळूहळू जातो. चिकन आहे, चिकन एकदम जवळ आलो मी पाण्याची. कडीचे एकदम पाणी माझ्या अंगावर उडत आहे. पाण्याच्या हात शिरायला पाणी पडत आहे. जोरात पाणी आला तर मग तिकडे जातं, आता कमी जातं काही. इकडे पडत आहे, फार जोरात पडत आहे पाणी. खाली खाली पाणी जरा कमी झालं आहे, तर नितळत चाललं आहे. जर कमी आहे ते तिकडून आपल्या आली ही पायवाट आहे, ते वाटलं आपण कडेशी तिकडूनच्या साईडला पण इकडे आहे पाण्याच्या. तिकडून वरच्या बाजूने आला तर एक मोठं झाड आहे ते दिसत आणि पाण्याच्या हात अडकून पडलो. कोण काढील आता जाम जोरात नदी दाखवली. काळाच गोष्ट आहे त्यासाठी घेतली खरेवरचं पाणी होती दिसत बारीक पण बराचच आहे. तो जव्हार तालुक्यात हिडन धबधबा आहे. हो, तर रस्ता नाही त्याच्यामुळं मग जास्त पब्लिसिटी पण झालं आहे. पाय वाटलं यायला लागत त्यामुळं जास्त प्रसार नाही झाला आहे अजून. हिडन वॉटरफॉल, त्याचं नाव आहे घुबडी धबधबा. हो, कडेच्या आतून आपले गेले तिथं पाणी कसा पडतो. आणि इथं खडकावर आलं खालच्या भागातून आपल्याला रस्ता दिसेल. पाणी वाट धावणास एकदम उत्तर पाणी वाटत. खडकावर बसलो कापवर झाड मागवून इकडे खालतं पाणी जातं. तिकडे मस्त खडक आहे, त्याच्यावर आंघरायला लागून कोशा उडी माराय कपडे धुवाय त्याचे खडकावर द्यायला लागते. हाताने जात नाही, हातात धावत द्यायला खडकावर. डोंगर मस्त वाटतं, एकदम फ्रेश आनंदमय. थकवा सगळा निघून गेला माझा झाल्यावर. फार मोठा कडा आहे. त्याला अजून तुम्हाला तुमचा एरिया पण दाखवायला लागेल. त्याच्या वरते जागावर पण जायला लागेल. हळूहळू एक एक कोपराच दाखवतो. चिकन फार आहे इकडे. हळू हंडे लागत इकडे.
आपले ते गेले पण आता उभा होतो ना, मला हाय केला ते दगडावरून आता होशील मला असं दिसणार आहे. 1x वर एकदम झूम केल्यावरती आपण पाणीचा फोटो घेतला आहे. आणि बघा पाणी पडत आहे, कमी दिसत पण पूर आहे तसा. ते जवळ तरी तो पहा कसा स्पीडने कसा दिसत, एकदम मागं पुढं जास्त पाणी, एकदम जोरात पाणी पडत आहे तसा. कड आहे सगळ्यात वर, फार उंच आहे. मोठं झाड आहे आपल्याला इकडे वाटेल झाड आहे तर पण मस्त जाता येतं. तुमच्या बाजूला आलं ना इकडे, तुमच्या बाजूला पण आपल्याला जाता येतं. पाणी कमी आहे त्यावर, नाही तर पाणी वाढला पूर तर मग ते दगडाहून जाता नाही पुढे. वारा पण फार आहे इकडं, पूर पण फार आहे, त्याच्यामुळं आवाज पण फार येतो ते पाण्याचा. रेकॉर्डिंग करायला मोबाईलमध्ये तर बाहेरचा वाऱ्याचा आणि पाण्याचाच आवाज येतो. हा फ्रंट कॅमेऱ्यातून असा सेल्फी घेतला गेला असा आपल्याला येतो फोटो काढायला. झाडाकडून मस्त पाना हिरवी झाड. हो इकडून आला आहे रस्ता, त्याच्यातून तिकडे आपल्याला कसं जाता येतं तो कोपऱ्यातून. कडा आहे, कडायला मस्त लेणी शिकवलेलं आहे, ते रस्त्याला पण जाता येतं. तिकडून आपल्याला जायला सेफ जागा वाटत नाही, पण इकडून जर आहे फ्रंट एरिया बघा कसा वरून आभाळातून दिसत आहे. असा खबळा पाणी पडत, खबळ होत असला चालते जाते पाणी तिथून. वरून पडत आहे झाडाच्या तिकडून झाड आहे, तिकडून अडथळा कोपरे लावून त्या एरियातून आपल्याला तिकडून जाता येतं. पाणी कमी आहे तोपर्यंत. एकदा पाणी वाढला का मग आपल्याला तिकडून जायला जरा रिस्की आहे. दगडे आहेत, चिकन होतं. आता दगड्याजवळ खालचा भाग सगळं आता पाणी खाली जाण काळमांडवीत हे धबधबे मिळेल. हे धबधब्याचं पाणी काळमांडवीत जातं. काळमांडवी पाहायला तुम्ही तिकडे जाता, आम्ही घुबडीचा धबधबा पाहून त्याच पाणी तुम्ही खालतं पाहतो. आम्हाला आधी पाणी पाहायला भेटायचं, त्या पाणी तुम्हाला तिकडे खालतं मग जायला होतं. व रस्ता आता आपण तिकडून जाऊ मस्त आहे. हो पण आता सध्या पायवाट चांगलं आहे, चुकं आहे, पाणी कमी आहे तर जायला रिस्की नाही आहे. इथून पण जाता येतं. आपले इकडूनच्या भागातून पाहून कसा दिसत आहे. इकडून आपले गेले तर आम्ही आता जा जरा रिस्की वाटतं, जागा कमी आहे, पाणी जास्त इकडे चिकन जसा लवकर होतं. सेफ जागा नाही वाटत इकडूनच्या भागात, त्यामुळं आलंच तर ते भागातूनच भाग जरा सेफ आहे. सेफ भागातून तुम्हाला मग पाहायला नजारा दाखवायला एकदम मस्त. वरतून पाहू आपलं वरचा नजारा कसा आहे, पाणी पडत होतो. व आता मोठा झाड आहे, मोठे झाड येतात, पायवाट आहे, इथून जाता येत आपल्याला मस्त. पाणी खाली पडत वरून, खालचा नजारा वरून पाहायला मजा येतो. आता खालून आपल्या वरचा नजारा पाहिला, वरतून खाली पाहणार आहोत. पाणी येतो खडकाला खाली पडत, खालचा पहा किती खोल वाटत दरी. स्पीडने तर पाहणं, आता स्लो मोशनमध्ये पाहून कसा पहा पाणी दिसत एकदम हळूहळू पाहायला मजा येते. एकदम असं हळूहळू पडताना ते स्लो मोशनमध्ये एकदम पाण्याचं थेंब आपलं कॅप्चर करतो. तसा हे आपले धबधबेचा डायरेक्ट पडताना पाणीचा व्ह्यू पाहायला एकदम मस्त वाटत आहे. इथून
झाडाच्या इथूनच व्यवस्थित दिसत होतं खालतं पडताना. वरतून पाहिजे तेवढा क्लिअर नाही दिसत. दरी डायरेक्ट आडोसासारखा येतो तो पाहायला ते. आता आपले हे पाण्याचा शोध घेत घेत वरचं जाऊन वरचा नजारा कसा आहे खालचा तर पाहिला इकडून. तुम्ही खालतं जर नाही तुम्हाला जमला तर वरचा पण मस्त आहे. वरती पण जरा खडक पाहून चिकन आहे ना. आता ऊन पडेल आहे तर तुम्ही खडक सुकेल आहे. आता चिकन झाला का मग एका वेगानं डायरेक्ट खाली सध्या हा खडक भरून पाणी वाहते. नुसतं पाणी पडत आहे. हे बाजूला होऊनच पाणी वाहत आहे. आता हो धबधब्याच्या वरती एक बारीकला बंधारा आहे. बंधाऱ्यात पाणी वरती तुंबलं त्याच्यातला उलटान मग बंधाऱ्यातून खाली येतो. बंधाऱ्याच्या वरता अजून एक तठ एक बंधारा दिसतो पण तो फुटेल आहे बारीकला. तिला पाणी अडवून ठरलं आहे त्याने. मग त्याच पाणी उलटून इकडे खाली धबधबेले जातं. घुबडीचे धबधबे मग त्याच पाणी खाली काळमांडवीचे धबधबे. तुम्ही जर इकडे आलास बंधारेशी तर मग वरतं आपल्याला झोपडी पण आहे. पाणी बिणी आला तर दपायला पहा झोपडी तिथून दपायला मस्त आहे. पाणी आला तर मस्त याच्याकडे दपायला तर कळशीत पाणी पण आहे प्यायला. ठेव वाटेल पण आपले